नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपले यूट्यूब चॅनल ABK स्मार्ट स्टडीवर। तर मित्रांनो, आपला मुंबई जिल्हा पोलीस शिपाई भरतीचा दिनांक 7/5/2023 साली झालेला आपला पेपर सुरू आहे। तर या पेपरचे या अगोदर आपण 3 भाग पाहिलेले आहेत, त्यामध्ये आपण एकूण 75 प्रश्न कव्हर केलेले आहेत, ते देखील तुम्ही पाहून घ्या। तर त्याच पेपरचा आज आपण ते शेवटचा भाग म्हणजे भाग 4 पाहणार आहोत। तर या भाग 4 मध्ये देखील आपण त्याचे उर्वरित महत्त्वाचे असे 25 प्रश्न जे आहेत तर ते संपूर्ण जे स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत। तर हे जे प्रश्न आहेत तर तुमची आताची जी पोलीस भरती होणार आहे त्यामध्ये असेच प्रश्न असण्याची शक्यता आहे व या प्रश्नाचा तुम्हाला फायदा होणार आहे, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा। चला तर आता वेळ न घालवता आपण आपल्या डायरेक्ट प्रश्नांकडे वळूया। पाहूया आजच्या आपल्या भाग 4 मधील प्रश्न पहिला म्हणजेच प्रश्न क्रमांक 76। तर इथे तुम्ही पाहू शकता काय दिलेलं आपल्याला, एकमेकांना बाहेरून स्पर्श करणाऱ्या दोन वर्तुळांना जास्तीत जास्त किती सामायिक स्पर्शिका काढता येतील। म्हणजे जे दोन वर्तुळ आहेत एकमेकांना बाहेरून स्पर्श करत आहेत तर त्यांना जास्तीत जास्त किती सामायिक स्पर्शिका काढता येईल असं आपल्याला इथे विचारलेलं आहे। तर इथे दोन वर्तुळे आहेत तुम्ही पाहू शकता। तर आता स्पर्शिका किती काढू शकतो आपण, तर आपण इथून जर काढली तर ह्या म्हणजे इथे तुम्ही पाहू शकता तिथे स्पर्श करून जाणारे आहेत स्पर्शिका, म्हणजे इकडून एक जाऊ शकते आणि इकडून एक जाऊ शकते, म्हणजे इकडे एक स्पर्श म्हणजे एकूण किती काढू शकतो अशा आपण एकूण दोनच काढू शकतो, एक तर अशा नाहीतर एक तर अशा, म्हणजे एकूण एक किंवा नाही अशाच आपण काढू शकतो आडव्या। म्हणजे एकूण किती काढू शकतो, तर अशा काढू शकतो एक आणि अशा एक, म्हणजे एकूण आपण अशा दोन ज्या आहेत तर त्या स्पर्शिका काढू शकतो वर्तुळांना जास्तीत जास्त। तर इथे दोन ऑप्शन आपल्याला कशात दिसत आहे, तर ऑप्शन बी मध्ये दिसत आहे, म्हणजे एकमेकांना बाहेरून स्पर्श करणाऱ्या दोन वर्तुळांना जास्तीत जास्त जे आहे तर त्या दोन सामायिक स्पर्शिका आपण काढू शकतो, म्हणून ऑप्शन बी जे आहे तर ते आपलं योग्य आन्सर असेल। पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 77। परम 8000 हा महासंगणक तयार करणारे शास्त्रज्ञ कोण होते। तर परम 8000 जो महासंगणक आहे तर तो आपल्या भारतामध्येच तयार झालेला होता आणि त्याचे जे शास्त्रज्ञ होते तर कोण होते, डॉक्टर विजय भटकर। कोण होते, डॉक्टर विजय भटकर यांनीच परम 800 म्हणजे 8000 हा महासंगणक तयार केला होता, डॉक्टर विजय भटकर। ऑप्शन ए जे आहे तर त्याचं योग्य आन्सर असेल। पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 78। 2022 सालच्या WHO अमृत महोत्सवी 75वी सभेची मुख्य संकल्पना काय होती। म्हणजे WHO ची स्थापना होऊन 2022 मध्ये किती एकूण 75 वर्षे पूर्ण झाली होती। तर त्या 2022 मध्ये त्याची जी अमृत महोत्सवाची मुख्य संकल्पना होती तर ती काय होती असं आपल्याला इथे विचारलेलं आहे। तर काय होती याची मुख्य संकल्पना, तर शांततेसाठी आरोग्य आणि आरोग्यासाठी शांतता ही जी आहे तर त्याची थीम होती। म्हणजे 75वी WHO अमृत महोत्सवाची जी मुख्य संकल्पना काय होती, तर शांततेसाठी आरोग्य आणि आरोग्यासाठी शांतता। तर त्यावेळचा हा करंट अफेअरचा प्रश्न होता। पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 79। भारताचे टिंब हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात। तर लक्षात घ्या, राज्यसभेचे पदसिद्ध सभापती जे असतात तर त्या आपल्या भारताचे कोण असतात, तर उपराष्ट्रपती। कारण उपराष्ट्रपती जे आहेत तर ते म्हणजे आपला जो राज्यसभा असते तर त्याचे पदसिद्ध सभापती म्हणून त्याचं कामकाज पार पडतात। ते जे आहेत तर ते पदसिद्ध असतात, कारण तिथले जे सदस्य आहेत त्यांना त्यांचा सभापती निवडता येत नाही, कारण तिथे पदसिद्ध उपराष्ट्रपती असतात आणि उपसभापती ते निवडू शकतात। तर ते ऑप्शन बी जे आहे तर ते याचं योग्य आन्सर असेल, उपराष्ट्रपती। आणि राष्ट्रपती कोण असतात, तर आपले तिन्ही सेना दलांचे जे आहेत ते प्रमुख सुप्रीम कमांडर जे असतात तर ते राष्ट्रपती असतात। तर हे याचा आन्सर असेल उपराष्ट्रपती। पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 80। 1 मे 1960 रोजी टिंब राज्याची निर्मिती झाली। तर आता 1 मे आपलं महाराष्ट्र जे राज्य आहे तर त्याची निर्मिती झाली होती 1 मे 1960 मध्ये। तर इथे महाराष्ट्र जे आहे तर ते ऑप्शन डी मध्ये आपल्याला दिसत आहे, महाराष्ट्राची निर्मिती 1 मे 1960 मध्ये झाली होती। त्याप्रमाणे गोवा राज्याची जी आहे तर ती निर्मिती 1987 साली झाली होती। कधी, 1987 साली गोवा राज्य निर्माण झाले होतं आणि पहिलं जे राज्य निर्माण झाले होतं आंध्र प्रदेश भाषेच्या तत्वावर आधारित, तर ते आंध्र प्रदेश आहे। तर पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 81।
तत्पूर्वी तुम्ही इथे पाहू शकता तर राष्ट्रपती जे आहेत तर त्यांना आपण भारताचा प्रथम नागरिक असे म्हणून संबोधतो, तर हे तुम्ही लक्षात ठेवा। आणि त्यांच्यावर जो आहे तर तो महाभियोगाचा जो खटला असतो तो कलम 61 नुसार त्यांच्यावरती महाभियोगाचा खटला चालवला जातो। आणि इतर जे आहेत उपराष्ट्रपती, पंतप्रधान, सरन्यायाधीश यांचे शपथ देण्याचे काम म्हणजे पंतप्रधान, सरन्यायाधीशांना शपथ देण्याचे काम देखील राष्ट्रपती करतात। पुढील प्रश्न क्रमांक 81, रक्ताने या शब्दाचा विभक्ती ओळखा। म्हणजे आता रक्ताने आपल्याला असा एक शब्द दिलेला आहे तर त्याचा कोणता विभक्ती प्रत्यय तो आपल्याला इथे शोधायचा आहे। तर रक्ताने, तर ने हा इथे प्रत्यय लागलेला आहे, तर ने कशात असतं, ने एशी निशी इही, तर हे तृतीय विभक्तीमध्ये असतं। रक्ताने म्हणजे कारण म्हणजे करण असतं त्यामध्ये, म्हणजे कशाने केली एखादी कृती, चाकूने म्हणतो आपण, म्हणजे इथे काय असतं तर ते ने प्रत्यय लागलेला असतो। हे रक्ताने म्हणजे ने हे जे आहे तर ते कशामध्ये येतं तर ते तृतीय विभक्तीमध्ये येतं, ने एशी निशी इही। चतुर्थी आणि द्वितीयामध्ये स लाते सलानाते हे प्रत्यय असतात। सप्तमीमध्ये त इ आ आणि षष्टीमध्ये कोणते प्रत्यय असतात, चा ची चे। पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 82, एका चौरसाच्या कर्णाची लांबी 12√2 सेंटीमीटर आहे, तर त्याची परिमिती काय असेल। तर आता इथे चौरसाच्या कर्णाची लांबी दिलेली आहे 12 कर्णीमध्ये 2 सेंटीमीटर आहे, तर त्याची परिमिती आपल्याला काढायची आहे। तर कसं काढतो आपण हे, तर गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता। तर इथे हा चौरस तुम्हाला दिसत आहे, तर समजा चौरसाची परिमिती काय असते, चारही बाजूंची बेरीज म्हणजे 4a। तर बाजू जर हे चौरस ए बी सी डी जर आपण मानला तर त्याच्या बाजू जे आहे तर ते ए मानूया, कारण चारही बाजू समान असतात, ए ए ए ए, आणि त्याचा मधला जो कर्ण आहे दोन्ही कर्ण समानच असतात, तर कोणता तरी एक कर्ण घेऊया आपण। तर आता हा AC कर्ण आपण घेऊया, तर AC त्याची लांबी किती दिलेली आहे आपल्या कर्णाची लांबी, तर 12√2 दिलेली आहे, तर इथे आपण लिहिली। तर आपल्याला काय करायचं आहे, कर्णाची परिमिती चौरसाची परिमिती आपल्याला काढायची आहे। तर परिमिती काढण्यासाठी आपल्याला चौरसाच्या अगोदर बाजू शोधावी लागेल। तर आता इथे जर तुम्ही पाहिलं ह्या त्रिकोण ABC मध्ये तुम्ही आता इथे पाहू शकता, तर आपण नाव दिलेत ABC, हा त्रिकोण एक घेऊया आपण। तर इथे तुम्हाला 90 डिग्रीचा कोन दिसत आहे, म्हणजे पायथागोरसचं प्रमेय आपण इथे वापरू शकतो, कारण हा काटकोन त्रिकोण आहे। तर त्रिकोण ABC मध्ये पायथागोरसच्या प्रमेयानुसार आपण काय म्हणू शकतो, कर्णवर्ग म्हणजे काय, AC हे ACचा वर्ग बरोबर ह्या AB चा वर्ग अधिक ही दुसरी बाजू BCचा वर्ग, म्हणजे असं आपण म्हणू शकतो AB वर्ग अधिक BC वर्ग। तर कर्ण काय दिला आपल्याला माहिती आहे 12√2 कंसाचा त्या वर्ग बरोबर हा दोन्ही बाजू A आहेत, म्हणजे A वर्ग अधिक A वर्ग। तर A वर्ग आणि A वर्ग काय होणार आहे, 2A वर्ग होणार, आणि 12√2 त्याचा वर्ग म्हणजे 12चा वर्ग हा 144 येतो, गुणुले हे √2चा वर्ग केला तर तो अंडररूट चिन्ह हे या वर्गाला कट होऊन जातं, राहतं फक्त 2, म्हणजे 144 गुणुले हे 2 राहिलं बरोबर 2A वर्ग। तर हे 2 ला 2 इथे कट झालं, राहिलं काय 144 बरोबर A वर्ग। मग 144 कशाचा वर्ग आहे, तर तो 12चा वर्ग आहे, म्हणजे 12 जे आहे तर ते आपल्याला इथे बाजू मिळालेली आहे, A बरोबर आपल्याला 12। तर आता परिमिती बरोबर आपल्याला काढायची आहे, परिमिती बरोबर 4 गुणुले बाजू म्हणजे 4A, 4 गुणुले 12, 12 चोक किती झालं 48, म्हणजे 48 सेंटीमीटर जो आहे तर ती त्या आयताची परिमिती असेल, हेच आपलं योग्य आन्सर असणार आहे। तर ते ऑप्शन सी मध्ये दिलेलं आहे, तुम्ही इथे पाहू शकता। तर 48 सेंटीमीटर जे आहे तर ती त्या चौरसाची परिमिती असणार आहे 48 सेंटीमीटर। पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 83, भारतातील टिंबटिंब उद्योगाला सनराईज क्षेत्र म्हटले जाते। म्हणजे सनराईज क्षेत्र आपला जो असा कोणता उद्योग आहे, तर ते ताग उद्योग दिलाय, खादी ग्राम उद्योग दिलाय, सिमेंट दिलाय आणि वाहन उद्योग दिलाय। तर सनराईज क्षेत्र म्हणून आपण वाहन क्षेत्र जे आहे तर ते आपलं वाहनांशी संबंधित जे क्षेत्र आहे तर त्याला आपण सध्या सनराईज क्षेत्र म्हणून भारताने त्याची ओळख निर्माण केलेली आहे। म्हणजे भारतातील वाहन उद्योगाला सनराईज क्षेत्र म्हणून ओळखले जाते। ऑप्शन डी जे आहे तर त्याचं योग्य आन्सर असेल सनराईज क्षेत्र। पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 84, तर हा प्राचीन इतिहासाची संबंधित हा प्रश्न काय दिले आपल्याला इथे, इसवी सन म्हणजे मध्ययुगीन इतिहास, इसवी सन 1453 मध्ये ऑटोमन तुर्कांनी टिंबटिंब हे शहर जिंकून घेतले। म्हणजे त्यावेळेस युरोप खंडात म्हणजे कॉन्स्टँटिनोपल हे जे शहर आहे तर त्यावेळेस त्यांनी जिंकून घेतले होतं, कारण त्याद्वारे सर्व जो काही व्यापार होत होता, जे एक अत्यंत महत्त्वाचं ठिकाण होतं। त्यामुळे 1453 मध्ये ऑटोमन तुर्क जे आहेत
तर त्यांनी कॉन्स्टँटिनोपल हे शहर जिंकून घेतले होते. तर ऑप्शन बी जे आहे तर ते त्याचं योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 85. रोम जे आहे तर ते इटलीमध्ये येतं, पॅरिस फ्रान्समध्ये येतं. तर प्रश्न क्रमांक 85 मध्ये तुम्ही पाहू शकता 2.9 सेंटीमीटर त्रिज्या असणाऱ्या वर्तुळात जास्तीत जास्त किती लांबीची जीवा असू शकते. तर आता इथे 2.9 सेंटीमीटर असणारं वर्तुळ आहे. तर आता इथे आपण वर्तुळचं काढलं. तर आता इथे तुम्ही पाहू शकता वर्तुळ आपण जेव्हा काढतो तर त्याचा व्यास जो असतो तीच काय असते, त्या वर्तुळाची सर्वात मोठी जी आहे तर ती जीवा असते. इथे जर आपण काढलं तर ही जी असणार आहे तर ती वर्तुळाची सर्वात मोठी जीवा असणार आहे. तर आपल्याला त्रिज्या दिली आहे किती, 2.9 सेंटीमीटर दिलेली आहे. म्हणजे जास्तीत जास्त किती लांबीची आपण जीवा काढू शकतो, ह्याच्या व्यासा एवढे. तर 2.9 गुणिले 2 जर केलं तर किती येतं, 5.8. म्हणजे जास्तीत जास्त यामध्ये आपण जे आहे तर ती 5.8 सेंटीमीटरची जीवा काढू शकतो, कारण सर्वात मोठी जीवा ही व्यास असते. म्हणून त्रिज्या 2.9 गुणिले 2 जर केलं तर व्यास मिळतो 5.8. तीच जी आहे तर ती जास्तीत जास्त लांबीची जीवा असणार आहे. ऑप्शन डी जे आहे तर ते आपलं योग्य आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 86. काय दिलं आपल्याला इथे, पुण्यातील टिंबटिंब या गांधी स्मारक संग्रहालयात गांधीजींच्या इतिहासाविषयी माहिती मिळते. तर पुण्यातलं महत्त्वाचं जे एक म्हणजे संग्रहालय आहे तर ते कोणतं, आगाखान पॅलेस. तर ह्या आगाखान पॅलेसमध्ये आपले जे महात्मा गांधी आहेत तर त्यांचे जे स्मारक आहे तर त्या गांधी स्मारक संग्रहालयात गांधीजींच्या इतिहासाविषयी माहिती मिळते. कुठे, पुण्यातील आगाखान पॅलेस या ठिकाणी. म्हणून ऑप्शन ए जे आहे तर त्याचं योग्य आन्सर असणार आहे. तसेच मित्रांनो, तुम्हाला जर याची PDF फ्रीमध्ये हवी असेल तर आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे. त्याची लिंक जी आहे तर ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून याची फ्रीमध्ये PDF देखील मिळवू शकता. तर पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 87. तर हा काय दिलेला आहे, अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून टिंबटिंब यांची नेमणूक झाली होती. म्हणजे अणुऊर्जा आयोग जो होता आपला पहिला, तर त्या आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते, डॉक्टर होमी भाभा. तर डॉक्टर होमी भाभा यांची पहिले जे आहे तर ते अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष म्हणून त्यांची नेमणूक झाली होती. तर ऑप्शन ए जे आहे तर आपलं योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 88. भारतीय हरित क्रांतीचे जनक टिंबटिंब हे होते. तर आता भारताची जी हरित क्रांती झाली तर ती कधी झाली, 1965-66च्या दरम्यान झाली होती, गहू या धान्याच्या संदर्भात. तर ती जी आहे तर त्याचे जे होते महत्त्वाचे जे जनक कोण होते, डॉक्टर M.S. स्वामीनाथन. तर हे जे आहे तर ते भारताच्या हरित क्रांतीचे जनक मानले जातात. तर ऑप्शन डी मध्ये काय दिसते, नॉर्मन बोरलॉग. तर हे नॉर्मन बोरलॉग जे आहे तर ते जागतिक हरित क्रांतीचे जनक यांना म्हणून आपण ओळखतो. जागतिक असेल तर डॉक्टर नॉर्मन बोरलॉग, आणि आपल्या भारताचं जर असेल तर डॉक्टर M.S. स्वामीनाथन, आणि आपल्या अणुविज्ञानाचे जनक जे आहेत तर ते डॉक्टर होमी भाभा आहेत. तर व्हर्गीस कुरियन यांना कशाचे जनक म्हणून ओळखले जाते ते तुम्ही मला कमेंट करून सांगा. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 89. तर काय दिलं आहे आपल्याला इथे, ट्रिग्नोमेट्रीमधलं दिलेलं आहे, साइन थिटा इंटू कोसेक थिटा बरोबर किती येईल आपल्याला विचारलं आहे. साइन थिटा गुणिले कोसेक थिटा आपल्याला ह्याचा गुणाकार विचारलेला आहे. तर गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता. तर साइन थिटा गुणिले कोसेक थिटा आपल्याला करायचं आहे. तर साइन थिटा गुणिले कोसेक थिटा म्हणजेच काय असतं, 1/sin थिटा असतं, कारण साइनच्या रिव्हर्स कोसेक असतं, कॉसच्या सेक आणि टॅनच्या कॉट असतं. तर साइनच्या विरुद्धार्थी कोसेक असतं म्हणून त्याचा इनव्हर्स आपण लिहू शकतो, म्हणजे साइन, किंवा साइनला 1/कोसेक लिहा किंवा कोसेकला 1/sin लिहा. म्हणजे साइन थिटा गुणिले 1/sin थिटा जर केलं, साइन थिटाला साइन थिटा कट होईल, राहील काय फक्त 1. म्हणजे असं जे आन्सर आहे तर कसं जरी काढलं तर ते 1च येतं. तर 1 कशामध्ये दिले, तर हे ऑप्शन 1 मध्ये दिलेलं आहे आपल्याला 1. साइन थिटा इंटू कोसेक थिटा बरोबर किती येणार आहे, तर 1 येईल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 90. तळाची त्रिज्या 7 सेंटीमीटर व उंची 24 सेंटीमीटर असलेल्या शंकूचे वक्र पृष्ठफळ किती. तर महत्त्वमापन वर आधारित हा प्रश्न आहे. तर शंकूचा आपल्याला त्रिज्या दिलेली आहे आणि त्याची उंची दिलेली आहे. तर त्यावरून आपल्याला शंकूचे वक्र पृष्ठफळ काढायचं आहे. तर कसं काढतो आपण हे, तर आता गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता. तर हा शंकू आहे, तुम्ही इथे पाहू शकता. तर हा शंकू आकार असतो, तर त्याची तळाची जी त्रिज्या आहे तर इथली जी त्रिज्या आहे तर ती आपल्याला 7 सेंटीमीटर दिलेली आहे, आणि त्याची जी उंची जी आहे तर ती हाईट h किती दिली आहे आपल्याला, 24 सेंटीमीटर दिली आहे.
तर त्याचं आपल्याला वक्र पृष्ठफळ काढायचं असतं. तर शंकूचे वक्र पृष्ठफळ बरोबर फॉर्म्युला काय असतो, पाय आर एस. तर यस म्हणजे काय असतं, ही साईडची जी बाजू असते त्याला आपण यस म्हणतो. तर आता आपल्याला काय करावं लागेल, आता यस आपल्याला माहीत नाही, तर त्यावरून आपल्याला ह्या पायथागोरस प्रमेय वापरून आपल्याला काय करावं लागेल, हे यसची किंमत काढावी लागेल. म्हणजे यस वर्ग बरोबर, आता हे त्रिकोण जो आहे तर इथे ट्रँगल तयार होतो, म्हणजे कोणता तयार होतो, काटकोन त्रिकोण तयार होतो. तर ह्या काटकोन त्रिकोणात आपण ह्याचा जो कर्ण आहे तर तो यस मानूया आणि त्रिज्या जी आहे तर ती एक बाजू 7 सेंटीमीटर मानू आणि हाईट तर आपल्याला इकडे दिलीच आहे, किती दिली आहे, 24 सेंटीमीटर दिली आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो यस वर्ग बरोबर हे हाईटचा वर्ग अधिक त्रिज्याचा वर्ग, म्हणजे एच वर्ग अधिक आर वर्ग असं आपण म्हणू शकतो. तर आता एचची किंमत दिली आहे आपल्याला, हाईट 24 दिली आहे आणि ही किती दिलेलं आहे आपल्याला, त्रिज्या 7 दिलेली आहे. म्हणजे 24चा वर्ग अधिक 7चा वर्ग म्हणजे यस वर्ग बरोबर काय होईल, 24चा वर्ग 576, 7चा वर्ग 49, दोघांची बेरीज केल्यावर किती येते, 625 येते. तर आता 625 कशाचा आहे तर 25चा आहे, म्हणजे यस बरोबर 25 सेंटीमीटर असं आपण म्हणू शकतो. तर आता आपल्याला यस देखील माहीत झालं. तर आता शंकूचे वक्र पृष्ठफळ बरोबर काय असतं, पाय आर यस. पायची किंमत 22/7, आरची किंमत आपल्याला माहिती आहे 7 दिली आहे सेंटीमीटर आणि यस आत्ताच काढले आपण 25. तर हे 7ला 7 गेलं, राहिलं काय 25 गुणिले 22, 25 दुनी 50, 0 हातच्याला 5, 25 दुनी 50 आणि 5 55, म्हणजे किती आलं 550. मग शंकूचे वक्र पृष्ठफळ किती येणार आहे, 550 चौरस सेंटीमीटर. म्हणजे आपला आन्सर काय असेल तर इथे ऑप्शन 2 मध्ये दिलेला आहे 550 चौरस सेंटीमीटर. तर ऑप्शन बी मध्ये दिले, त्याचं आपलं योग्य आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 91. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक टिंब करतात. आता सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशाची नेमणूक मगाशीच मी सांगितलं होतं, तर कोण करतात तर भारताचे राष्ट्रपती. सर्वोच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश असतात तर त्यांची नेमणूक कोण करतात तर आपले भारताचे राष्ट्रपतीच करतात. आणि उच्च न्यायालयांच्या न्यायाधीशांची देखील नेमणूक आपले भारताचे राष्ट्रपतीच करतात, हे देखील तुम्ही लक्षात घ्या. सरन्यायाधीश आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, इतर न्यायाधीश आणि उच्च न्यायालयाचे न्यायाधीश या सर्वांची जी नेमणूक आहे तर ते राष्ट्रद्वारे केली जाते. फक्त शपथ जे आहे तर ते सरन्यायाधीशांना राष्ट्रपती देतात आणि उच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश असतात त्यांना शपथ राज्यपाल देतात, एवढाच फरक आहे. बाकी प्रधानमंत्र्यांना, गृहमंत्र्यांना सर्वांना शपथ कोण देतात तर राष्ट्रपती देतात. पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 92. तर काय दिलेलं आहे आपल्याला इथे, 0.01 सेंटीमीटर बाजू असलेल्या घनाचे घनफळ किती घन सेंटीमीटर असेल. तर घनाचे घनफळ बरोबर काय असतं, बाजूचा घन असतो. तर आता बाजू दिल्या 0.01, तर आता पॉईंटच्या पुढे 2 घरे आहेत. आता घन केल्यावर काय होतं, त्याच्यात मग ते तिप्पट होतं, म्हणजे 0 इथे पॉईंटच्या पुढे 2 घरे आहेत, म्हणजे बेतरी किती 6, पॉईंटच्या पुढे 6 घरं असणार आहे याचं आन्सर. तर इथे जर तुम्ही पाहिलं 1 मध्ये नाही, 2 मध्ये नाही, 3 मध्ये नाही, तर इथे 4 मध्ये दिसत आहे. आता पॉईंटच्या पुढे तुम्हाला दिसत आहे 0.000000 5 वेळेस आणि हे 1, जे एकूण पॉईंटच्या पुढे 6 घरे आहेत. हेच ह्या घनाचं जे आहे तर ते म्हणजे घनाचे घनफळ असेल 0.01 सेंटीमीटर त्याची बाजू असेल, तर त्याचं घनफळ 0.0000001 असेल. ऑप्शन डी जे आहे तर त्याचं योग्य आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 93. भारतात बालकुपोषण समस्येवर उपाययोजना करण्यासाठी विविध कार्यशाळा आयोजित करणारी आंतरराष्ट्रीय संस्था कोणती. म्हणजे बालकुपोषण समस्येवर उपाययोजना करण्यासाठी जी कार्यशाळा आयोजित करते तर ती आंतरराष्ट्रीय संस्था कोणती आहे तर त्याला आपण युनिसेफ म्हणतो. काय म्हणतो, युनिसेफ जी आहे तर ती न्यूयॉर्क या शहरात आहे अमेरिकेच्या. तर ते जे आहे तर ती बालकुपोषित जे आहे तर त्या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी विविध कार्यशाळा दरवर्षी जगामध्ये आयोजित करते युनिसेफ, ज्याचं मुख्यालय न्यूयॉर्क येथे आहे. युनेस्को जे आहे तर ते शैक्षणिक व सांस्कृतिक यासंबंधी आहे वारसा जपण्यासाठी. तर युनेस्को जे आहे तर त्याचं मुख्यालय पॅरिस फ्रान्स या ठिकाणी आहे, हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 94. तर काय दिलं आपल्याला 94 मध्ये, सागरी सुरक्षा मजबूत करण्यासाठी भारताने 2022 मध्ये कोणत्या देशाला डॉर्नियर 228 विमान भेट दिले होते. म्हणजे डॉर्नियर D228 हे जे विमान जे आहे डॉर्नियर 228 विमान हे भारताने 2022 मध्ये सागरी सुरक्षा मजबूत करण्यासाठी एका देशाला दिलेलं होतं. तर तो कोणता देश आहे तर आपला जवळचा, तर तो श्रीलंका हा देश आहे. तर श्रीलंकेला भारताने त्यावेळेस जे आहे तर सागरी सुरक्षा मजबूत करण्यासाठी D228 हे जे आहे तर ते विमान
दिलं होतं? 2022चा हा करंट अफेअरचा प्रश्न होता. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 95. विद्यार्थ्यांमध्ये शिस्त व लष्करी शिक्षणाची आवड निर्माण करण्यासाठी टिंबटिंबची स्थापना करण्यात आलेली आहे. तर हे तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे. तर शिस्त आणि लष्करी शिक्षणाची आवड जी आहे तर ते आपल्याला NCC नॅशनल कॅडेट कोर त्याद्वारे जे आहे तर ती आपल्याला म्हणजे दिली जाते. शिस्त व लष्करी शिक्षण जे आहे तर ते आवड त्याची निर्माण करण्यासाठी NCCची स्थापना करण्यात आलेली आहे. ऑप्शन सी मध्ये दिले ते आपलं योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 96. प्रश्न चिन्हाच्या जागी कोणता शब्द येईल? तर आता ॲनालॉजीवरती आधारित प्रश्न आहे. तर दुधाला जसं लिटरमध्ये मोजलं जातं तर कशाला मीटरमध्ये मोजतो आपण? तर एक तर लांबी असणार जे 10 म्हणजे काय असेल ते त्याला आपण मीटरमध्ये मोजतो. तर आता इथे कापड, सोने, गहू आणि वीज. तर आता इथे जर तुम्ही पाहिलं वीज आपण ॲम्पियरमध्ये मोजतो, गहू आपण किलोमध्ये मोजतो, सोने जे आहे तर ते आपण ग्रॅममध्ये मोजतो, पण कापड जे आहे तर कशामध्ये मोजतो? मीटरमध्ये मोजतो आपण. मीटर, सेंटीमीटर काय असेल ते. म्हणजे हे इथे जे प्रश्नचिन्हात काय येणार आहे तर ते कापड येईल. म्हणजे दुधाला जसं लिटर आहे तसं कापडाला मीटर येईल. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 97. महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार टिंब यांना मानतात. तर महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार म्हणून कोणाची ओळख आहे? तर संत नामदेव महाराजांना ओळखले जाते महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार. ऑप्शन सी जे आहे तर ते आपलं योग्य आन्सर असणार आहे. तर संत ज्ञानेश्वर महाराजांची जी समाधी आहे तर ती आळंदी पुणे या ठिकाणी आहे. संत तुकाराम महाराजांची समाधी जी आहे तर ती देहू येथे आहे. संत नामदेव महाराजांची पंढरपूर येथे आहे. व संत एकनाथ महाराजांची कोठे आहे ते तुम्ही आता मला कमेंट करून सांगा. समाधी कोठे आहे संत एकनाथ महाराजांची? पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 98. तर हा संधीवरती आधारित प्रश्न आहे. तर संधी सोडवा असं आपल्याला दिलेलं आहे. तर मन पटल दिले. मन पटल तर त्याचं काय होतं? मनस पटल असतं. काय असतं? मनस पटल. ऑप्शन बी मध्ये तुम्हाला दिसत आहे. तर त्याचा संधी विग्रह कसा होतो मनः पटलचा? तर तो म्हणजे विसर्ग संधीचं उदाहरण आहे मनस पटल. म्हणजे मनः पटल असा त्याचा शब्द तयार होतो. म्हणजे ऑप्शन बी मध्ये तुम्हाला दिसत आहे तेच याचं योग्य आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 99. आयताच्या लांबीतून व रुंदीतून 5 वजा केले तर त्याची परिमिती जी आहे तर ती 26 येते. या माहितीचे गणिती भाषेतील रूपांतर खालीलपैकी कोणते? म्हणजे कोणतं समीकरण तयार होईल आपल्याला काढायचं आहे. तर 4 ऑप्शनमध्ये तुम्हाला समीकरणे दिसत आहेत. तर आपल्याला काय दिले? आयताच्या लांबीतून आणि रुंदीतून आपल्याला 5 वजा करायचे आहे आणि परिमिती दिलेली आहे. तर त्यावरून कोणतं समीकरण तयार होते आपल्याला शोधायचं आहे. तर आता गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही पाहू शकता हा आयत आहे. तर याची एक बाजू आपण x मानूया, एक बाजू y मानूया. म्हणजे लांबी आणि रुंदी x y मानली. तर आता ह्याच्यातून काय केलं तिने? 5 वजा केले. म्हणजे हे ते 5 वजा केल्यावर हे x वजा 5 येणार आहे. ह्याच्यातून 5 वजा केल्यावर y वजा 5 येईल. तर आयताची परिमिती बरोबर काय असते? 2 कंसात लांबी अधिक रुंदी. तर लांबी आपण x मानले आणि रुंदी y मानलेली आहे. तर मग परिमिती बरोबर काय ना? 2 कंसात लांबी किती आहे तर त्यांनी 5 वजा केलेला आहे. म्हणजे x वजा 5 आणि रुंदी किती आहे? y वजा 5 म्हणून इथे y वजा 5 बरोबर परिमिती आपल्याला दिलेली आहे. त्यांनी किती? 26 सेंटीमीटर दिलेली आहे. म्हणजे 26 येईल. तर आता हे ते 2 जे आहे तर हे इकडे गुणाकारात आहे. तिकडे गेल्यावर काय जाणार आहे? ते भागाकारात जाणार आहे. म्हणजे इकडे गेल्यावर ते 26/2 होईल. बे के बे 13 2 26. म्हणजे हे x अधिक y होणार आणि वजा 5 आणि वजा 5 काय होणार आहे? वजा 10 होणार. म्हणजे x अधिक y वजा 10 बरोबर हे 2 तिकडे 26ला भागाकारात गेल्यामुळे ते 13 आलं. तर आता हे वजा 10 तिकडे गेल्यावर काय होणार? अधिक 10 होणार. म्हणजे x अधिक y बरोबर 13 अधिक 10 येईल. 13 आणि 10 किती? 23. म्हणजे x अधिक y बरोबर किती आलं? 23. तर हे आपल्याला समीकरण भेटलेलं आहे x अधिक y बरोबर 23. तर तेच आपलं योग्य आन्सर असेल. तर हे जे समीकरण आहे तर कशामध्ये दिले आपल्याला? ऑप्शन सी मध्ये दिलेलं आहे. तेच आपलं योग्य आन्सर असेल x अधिक y बरोबर 23. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 100. तर आपल्या या पेपरचा हा शेवटचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 100. तर काय दिले तुम्ही ते पाहू शकता. तर कतारमधील फिफा वर्ल्ड कप 2022च्या उद्घाटन समारंभात भारताचे प्रतिनिधित्व कोणी केले होते? म्हणजे भारताकडून प्रतिनिधित्व कोणी केलं? तर कतारमधील जो फिफा वर्ल्ड कप झाला होता 2022मध्ये त्याच्या उद्घाटन समारंभात भारताचे प्रतिनिधित्व आपले जे नवनियुक्त उपराष्ट्रपती होते कोण आहेत सध्याला? माननीय जगदीप
धनखड. तर धनखड यांनी जे आहे तर ते फिफा वर्ल्ड कप 2022च्या उद्घाटन समारंभात भारताचे प्रतिनिधित्व केले होते, आपले माननीय उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी. तर मित्रांनो, आपला जो मुंबई पोलीस शिपाई भरतीचा दिनांक 7 मे 2023 साली झालेला जो पेपर होता, तर त्याचा जो आहे तर ते आपण संपूर्ण भाग येते म्हणजे संपूर्ण प्रश्न जे आहे तर ते आपण हे कव्हर केलेले आहेत. जर तुम्हाला या प्रश्नांमध्ये कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्की कळवा. तसेच हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा. व असेच जर नवनवीन व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल ABK स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोरील बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र पोलीस.